Today we have to learn basic concept of LCM and HCF. आज आपण लसावी व मसावी हा घटक पाहणार आहोत. तर लसावी व मसावी हा घटक शिकत असताना तुम्हाला मूलभूत क्रिया माहीत असणे आवश्यक आहे. म्हणजेच गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी. भागाकार करताना तुम्हाला भाज्य, भाजक, भागाकार, बाकी म्हणजे काय हे माहीत असणे आवश्यक आहे. तर आपण एखादं एक्झाम्पल पाहूया भागाकाराचं. तर पहा, तर 66 भागिले 8 केलेलं आहे मी. तर आपण याला भाग घालूया. 8 काय येणार आहे 64. म्हणजेच बाकी किती उरणार आहे इथं 2. तर आपण ज्या संख्येला इथे भागलेलं आहे म्हणजेच 66 जी संख्या आहे त्याला आपण काय म्हणतो भाज्य, आणि 8 ही जी संख्या आहे तो काय झाला भाजक, आणि वरचा जो 8 आहे तो काय झाला भागाकार, आणि 2 जी आहे ती काय झाली बाकी. म्हणजेच इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला भाज्यला डिवायडंट, अँड दिस इज डिवायझर, अँड दिस इज कोशंट, अँड दिस इज रिमाइंडर. म्हणजेच भागाकाराचा नियम काय सांगतो. तर पहा, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. तर करून पहा, भाज्य बरोबर भाजक. भाजक किती दिलेला आहे आपला 8. म्हणजेच 8 गुणिले भागाकार किती आहे 8 अधिक 2 म्हणजेच 64 अधिक 2 उत्तर काय येणार आहे 66. म्हणजेच तुम्हाला भाज्य म्हणजे काय ते कळालं. भाज्य म्हणजे एखाद्या संख्येला आपण ज्या संख्येला भागणार आहोत तीच संख्या म्हणजेच काय भाज्य, आणि भाजक म्हणजे काय एखाद्या संख्येला आपण ज्या संख्येने भागणार आहोत ती संख्या म्हणजेच काय भाजक. तर आपण पुढचा घटक पाहूया विभाजक. तुम्हाला भाजक आणि विभाजक या दोन्हीमध्ये काहीतरी समान असेल असं वाटतंय ना. तर काय समान आहे हे आपण पाहूया. म्हणजेच मी एक एक्झाम्पल सांगते पहा तुम्हाला. म्हणजे माझ्याकडे 12 पेन आहेत आणि ते मला समान गटात वाटायचे. तर 12 पेनाची तुम्ही कशी वाटणी केली. म्हणजेच प्रत्येकाला समान पेन दिलेले आहेत आणि एकही पेन तुमचं शिल्लक राहिलेलं नाही आहे. तर पहिल्यांदा तुम्ही 1-1च्या गटात वाटणी केली, 2-2, 3-3, 6-6, 4-4 आणि शेवटी 12 हे एक तुम्ही एकालाच पेन दिलेले आहेत. म्हणजे एकही पेन शिल्लक राहिलेला नाही. आता मला सांगा, तुम्हाला 5-5चे 7-7चे गट करता येतील का. नाही. तर का. कारण 12 ही संख्या 5 आणि 7च्या पाड्यात येणार नाही. तर 1, 2, 3, 4, 6 आणि 12 या सर्व संख्यांनी 12ला काय होतं निशेष भाग जातो. म्हणजेच 12 या संख्येचे काय झाले 12 या संख्यांचे 12ला सर्व संख्यांनी निशेष भाग जातो. म्हणजेच बाकी 0 उरते. म्हणून या सर्व संख्यांना तुम्ही काय म्हणणार 12चे विभाजक. तर 12चे विभाजक काय झाले 1, 2, 3, 4, 6 आणि 12. आता मला सांगा 16चे विभाजक किती. म्हणजेच 16 या संख्येला कोणकोणत्या संख्येने निशेष भाग जातो. म्हणजेच बाकी 0 उरते. तर 16 या संख्येचे काय विभाजक सांगणार तुम्ही 1, 2, 4, 8 आणि स्वतः ती संख्या म्हणजेच किती 16. तर 16चे विभाजक किती झाले 1, 2, 4, 8 आणि 16. तुम्हाला भाजक आणि विभाजक या दोन्हीमधला फरक समजला. तर भाजक म्हणजेच काय, तर एखाद्या संख्येला आपण ज्या संख्येने भागणार आहोत तीच संख्या म्हणजे काय भाजक, आणि विभाजक म्हणजे काय एखाद्या संख्येला आपण ज्या संख्येने भागणार आहोत ती संख्या, परंतु भाग कसा गेला पाहिजे निशेष भाग गेला पाहिजे, आणि बाकी किती उरली पाहिजे 0. आता आपण विभाज्य म्हणजे काय हे शिकणार आहोत. तर विभाज्य म्हणजे तुम्हाला समजले असेल की याचा भाज्याशी काहीतरी संबंध असेल. हो. तर पहा, एक उदाहरण घेऊया आपण.
तर 30ने आपण 6ला भागूयात, म्हणजेच भागाकार काय येणार आहे? 5 येणार आहे आणि बाकी किती राहिली? 0. म्हणजेच तुम्हाला पाठीमागे पण सांगितलं होतं भाज्य, भाजक, भागाकार आणि बाकी कशाला म्हणतात ते. आता भागाकार 5 आला आणि बाकी किती उरली? 0 उरली. जेव्हा भाजकानं भाज्याला भागल्यावर बाकी 0 उरते तेव्हा त्या भाज्यालाच आपण काय म्हणतो? विभाज्य. म्हणजेच 30 ही संख्या 5ने विभाज्य आहे. मी एक उदाहरण घेतलेले आहे. पहा, 314 भागिले 4, तर भागाकार किती आला? 78 आणि बाकी किती आली? 4 आली. म्हणजेच काय, तर 314 ही संख्या 4ने विभाज्य आहे का? नाही. का? तर बाकी किती आलेली आहे इथे? 4. आणि पहिल्या उदाहरणामध्ये बाकी किती आली होती? 0. म्हणजेच 30 ही संख्या 5ने विभाज्य आहे आणि 314 ही संख्या 4ने विभाज्य नाही. म्हणजेच यावरून काय समजते की जेव्हा भागाकारात बाकी 0 उरते तेव्हा भाजकाला विभाजक आणि भाज्याला काय म्हणतात? विभाज्य असे म्हणतात. लसावी मसावी काढत असताना तुम्हाला विभाज्यतेच्या कसोट्या माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. याआधी तुम्हाला कसोट्या झाल्याच असतील, तरीही आपण थोडीशी उजळणी म्हणून सर्व कसोट्या पाहूयात. तर पहा, पहिली कसोटी आहे 2ची कसोटी. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 अशा संख्या असतील त्या संख्येला 2ने निशेष भाग जातो. एक्झाम्पल आहे 32, 42, 68, 480. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 2च्या पटीत संख्या असतील त्या सर्व संख्यांना काय होतं? 2ने निशेष भाग जातो. पुढची कसोटी आहे 3ची कसोटी. ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला 3ने भाग जातो त्या संख्येला 3ने निशेष भाग जातो. म्हणजेच पहा, 75, 81, 342 अंकांची बेरीज करा. 7 आणि 5 12. म्हणजेच 3च्या पटीत ही संख्या आहे 81. 8 अधिक 1 9 आणि 342. 4 आणि 3 7 आणि 2 9. म्हणजेच 3च्या पटीत संख्या आहे ही. या सर्व संख्यांना 3ने निशेष भाग जातो. तर पुढची कसोटी आहे 9ची कसोटी. म्हणजेच मी 9ची कसोटी का लगेच घेतली, तर 3च्या कसोटीसारखीच 9ची कसोटी आहे. म्हणजेच पहा की ज्या संख्येच्या अंकांच्या बेरला 9ने भाग जात असेल तर त्या संख्येला 9ने निशेष भाग जातो. एक्झाम्पल दिलेलं आहे पहा, 729, 621. म्हणजे अंकांची बेरीज करा. त्या सर्व संख्येला 9च्या पटीत संख्या असेल तर त्या संख्येला 9ने निशेष भाग जातो. पुढची कसोटी आहे 4ची कसोटी. ज्या संख्येच्या शेवटच्या 2 अंकांना 4ने भाग जातो त्या संख्येला 4ने निशेष भाग जातो. फॉर एक्झाम्पल आहे 35,68,912. शेवटचे 2 अंक आहेत 12. 12 या संख्येला 4ने भाग जातो. म्हणजेच 12 या पूर्ण संख्येला 4ने निशेष भाग जातो. त्याच्या पुढची कसोटी आहे 8ची कसोटी. आपण 8ची कसोटी लगेच का घेतली, तर 4च्या कसोटीसारखीच 8ची कसोटी आहे आणि 8च्या कसोटीसारखीच 16ची कसोटी आहे. तर 8ची कसोटी पहा, ज्या संख्येच्या शेवटच्या 3 अंकांना 8ने भाग जात असेल तर त्या संख्येला 4ने निशेष भाग जातो. म्हणजे शेवटचे जे 3 अंक आहेत पहा, एक्झाम्पल 23,112. शेवटचे 3 अंक आहेत 112. 112 या संख्येला 8ने भाग जातो. म्हणजेच या पूर्ण संख्येला 8ने निशेष भाग जातो. तशीच पहा, पुढची कसोटी आहे 16ची कसोटी. ज्या संख्येच्या शेवटच्या 4 अंकांना 16ने भाग जात असेल तर त्या संख्येला 16ने निशेष भाग जातो. एक्झाम्पल आहे 51,216. तर शेवटचे 4 अंक आहेत 1,216. या शेवटच्या 4 अंकांना 16ने भाग जातो. म्हणजेच या पूर्ण संख्येला 16ने निशेष भाग जातो. 16ची कसोटी जी आहे ती जास्त उपयोगात पडत नाही, परंतु आपल्या लक्षात असावी. 4ची आणि 8ची कसोटी नक्कीच आपल्याला उपयोगी पडेल. पुढची कसोटी आहे 5ची कसोटी. सर्वांना माहीतच आहे 5ची कसोटी. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल त्या संख्येला 5ने निशेष भाग जातो. फॉर एक्झाम्पल आहे 500, 3,720, 275. म्हणजे एकक स्थानचा अंक काय आहे? 0 आणि 5. तर त्या संख्येला 5ने निशेष भाग जातो. पुढची कसोटी आहे 6ची कसोटी. 6 या संख्येचे अवयव पाडा. 6. म्हणजे ज्या संख्येला 2 आणि 3 या दोन्ही संख्येने जर भाग जात असेल तर त्या संख्येला 6ने निशेष भाग जातो. एक्झाम्पल पहा, 72. म्हणजे एकक स्थानी 2 आहे, म्हणजेच 2ने पण भाग जाईल आणि दोन्ही संख्येची बेरीज करा. 7 आणि 2 9. म्हणजेच त्या संख्येला 3ने पण भाग जातो. म्हणजेच या 72 या संख्येला 6ने
निशेष भाग जातो. तर आपला नियम काय, तर त्या संख्येला 2 आणि 3 या दोन्ही संख्येने जर भाग जात असेल तर त्या संख्येला 6ने निशेष भाग जातो. पुढची कसोटी आहे 7ची कसोटी. थोडीशी अवघड आहे परंतु समजून घेतल्यानंतर नक्कीच सोपी आहे. तर पाहूया 7ची कसोटी. संख्येतील शेवटच्या 3 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येतून डावीकडील उरलेल्या अंकांनी तयार झालेल्या संख्या वजा करून आलेल्या संख्येस 7ने जर भाग जात असेल तर त्या संख्येला 7ने निशेष भाग जातो. फॉर एक्झाम्पल आहे 8,64,192. तर बघा शेवटची 3 संख्या आहेत 192. उरलेल्या संख्येमधून आपण ती संख्या वजा करूया. तर पहा 864 वजा 192 म्हणजेच वजाबाकी काय येणार आहे 2 ते 7 आणि काय आले ते 6. वजाबाकी काय आली 672. तर 672 या संख्येला जर समजा 7ने भाग जात असेल तर नक्कीच त्या पूर्ण संख्येला 7ने निशेष भाग जात असेल. आपण भाग घालून बघूया. पहा 672 भागिले 7. 7 9 63 आणि 7 6 42 म्हणजेच उत्तर काय आपलं 96. म्हणजेच 672 या संख्येला 7ने पूर्ण भाग गेलेला आहे. म्हणजेच 8,64,192 या पूर्ण संख्येला 7ने निशेष भाग जातो. पुढची कसोटी आहे 10ची कसोटी. अत्यंत सोपी आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल तर त्या संख्येला 10ने निशेष भाग जातो. फॉर एक्झाम्पल घेतलेले आहेत आपण खाली. पहिले एक्झाम्पल पाहूया 350. 350 या संख्येला आपण 10ने भाग घेतलेला आहे. 10 त्रिक 30 उरले 5. 10 5 50 म्हणजेच पूर्ण भाग गेलेला आहे. एकक स्थानी 0 असेल तर त्या पूर्ण संख्येला 10ने निशेष भाग जातो. पुढची कसोटी आहे 11ची कसोटी. संख्येच्या अंकांची एकाड एक बेरीज केली असता आलेल्या बेरजेतील फरक 0 किंवा 11च्या पटीत येत असेल तर त्या संख्येला 11ने निशेष भाग जातो. फॉर एक्झाम्पल घेतलेलं आहे पहा आपण 9,56,241. एकाड एक बेरीज करा. आपण केलेली आहे पहा. इथे 5 2 आणि 1 या संख्येची बेरीज केलेली आहे. एकाड एक बेरीज 5 अधिक 2 अधिक 1 कायल बेरीज 8. आणि पुढचा आहे 9 6 आणि 4 या संख्येची बेरीज किती आलेली आहे 19. आणि आपल्याला काय करायची या दोन्ही संख्यांची वजाबाकी करायची. म्हणजेच 19 वजा 8 काय आले 11. तर या दोन्ही संख्यांची वजाबाकी केली असता जर समजा ती संख्या 11च्या पटीत येत असेल तर त्या पूर्ण संख्येला काय होतं 11ने निशेष भाग जातो. आपली वजाबाकी किती आलेली आहे 11. तर या पूर्ण संख्येला काय होईल 11ने निशेष भाग जाईल. पुढची कसोटी आहे 12ची कसोटी. ज्या संख्येला 3 आणि 4ने जर भाग जात असेल तर त्या संख्येला 12ने पूर्ण भाग जातो. पहिले एक्झाम्पल पाहूया आपण 180. 180 या संख्येला 3ने भाग जातो. 3ने भाग म्हणजेच अंकांची बेरीज करा 8 आणि 1 म्हणजेच त्या संख्येला नक्कीच 3ने भाग जात असेल. आणि 4ने भाग जात असेल तर शेवटचे 2 अंकाला जर समजा 4ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला काय होतं 4ने निशेष भाग जातो. आपण भागाकार घालून बघितलेला आहे पहा. 180ला 4ने भाग घातला तर पूर्ण भाग गेलेला आहे. उत्तर आलेलं आहे 45. म्हणजेच या 180ला 3 आणि 4ने पूर्ण भाग गेलेला आहे. म्हणजेच 180ला 12ने निशेष भाग जातो. पुढची कसोटी आहे 15ची कसोटी. ज्या संख्येला 5 आणि 3ने भाग जात असेल तर त्या संख्येला 15ने निशेष भाग जातो. एक्झाम्पल आहे 645 आणि 210. 645ला 5ने भाग जातो का तर एकक स्थानी काय आहे 5. 5ची कसोटी तुम्हाला माहितीच आहे. आणि 3ची कसोटी काय आहे पूर्ण अंकांची बेरीज करा 6 आणि 4 10 आणि 5 15. म्हणजेच या पूर्ण संख्येला 5ने निशेष भाग जातो. 5 आणि 3ने निशेष भाग जातो म्हणजेच 15ने निशेष भाग जातो. पुढचं एक्झाम्पल आहे 210. 5 आणि 3ने या दोन्ही संख्येनी या 210ला भाग जातो म्हणजेच 15ने निशेष भाग जाईल. पुढची कसोटी आहे 18ची कसोटी. 18ची कसोटी म्हणजेच काय ज्या संख्येला 9 आणि 2 18चे अवयव पाडा 9 आणि 2 म्हणजेच 9 आणि 2 या दोन्ही संख्येने जर समजा भाग जात असेल तर त्या संख्येला नक्कीच 18ने निशेष भाग जातो. एक्झाम्पल आहे 216. या 216 या संख्येला 9ने पण भाग जाईल आणि 2ने पण भाग जातो. 9ची कसोटी काय तर पूर्ण अंकांची बेरीज जर समजा 9च्या पटीत असेल तर त्या संख्येला नक्कीच 9ने भाग जाईल. 6 आणि 1 7 आणि 2 9 म्हणजेच या संख्येला 9ने भाग जातो. एकक स्थानी 6 असल्यामुळे या संख्येला 2ने देखील भाग जातो. म्हणजेच या पूर्ण संख्येला काय होईल 18ने निशेष भाग जातो. तर आज आपण कोणकोणत्या कसोट्या पाहिलेल्या आहेत 2ची कसोटी पाहिलेली आहे
3ची 4, 5ची कसोटी पाहिलेली आहे, 6ची कसोटी पाहिलेली आहे, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 15 आणि 18. पुढे अजून भरपूर कसोटी आहेत. 36ची कसोटी आहे, 72ची कसोटी आहे. पण तुम्हाला कमीत कमी 15पर्यंत कसोट्या माहीत असणं आवश्यक आहेच. पुढे तुम्हाला काही मूळ संख्येचे प्रकार माहीत असणे आवश्यक आहे. त्यातील पहिली संख्या आहे मूळ संख्या. तर मूळ संख्या म्हणजे काय? म्हणजेच प्राईम नंबर. ज्या संख्येला 1ने व त्याच संख्येने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला आपण काय म्हणतो? मूळ संख्या. म्हणजेच त्या संख्येचे विभाजक काय असले पाहिजेत? 1 आणि तीच संख्या. फॉर एक्झाम्पल 2 या संख्येचे विभाजक काय असतील? 1 आणि 2. म्हणजेच 2 या संख्येला 1 आणि 2 याच संख्येने भाग जातो. 2, 3, 5, 7, 11, 13 असे पुढे वाढत जातील. म्हणजेच यामध्ये 1 ते 50मध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत? तर एकूण 15 मूळ संख्या आहेत. आणि 1 ते 100मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. तर 1 ते 100मध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत आणि कोणकोणत्या आहेत ते तुम्ही लिहून काढायचे आहेत. आणि यामध्ये एकही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर पुढची संख्या आहे संयुक्त संख्या. मीन्स कॉम्पोजिट नंबर. ज्या संख्येला 2पेक्षा जास्त विभाजक असतात त्या संख्येला आपण संयुक्त संख्या असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल 4, 6, 8, 10 म्हणजे 4चे विभाजक पहा. 1, 2, 4 म्हणजे 4 या संख्येला 1, 2, 4 या संख्येने निशेष भाग जातो. आणि 8 या संख्येला 1, 2, 4, 8 या संख्येने निशेष भाग जातो. म्हणजेच याचे विभाजक काय आहेत? 2पेक्षा जास्त आहेत. म्हणजेच 4, 6, 8, 10 या सर्व संख्या काय आहेत? संयुक्त संख्या. तर पुढची संख्या आहे सहमूळ संख्या. म्हणजेच कोप्राईम नंबर्स. ज्या 2 संख्यांचा 1 हाच सामायिक विभाजक असतो त्या संख्येला आपण एकमेकींच्या सहमूळ संख्या किंवा त्यालाच दुसरं नाव आहे सापेक्ष मूळ संख्या असे म्हणतो. सापेक्ष मूळ संख्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतो आपण रिलेटिव्ह प्राईम नंबर्स. अजून एकदा पाहूया आपण डेफिनेशन. ज्या 2 संख्यांना 1 हाच सामायिक विभाजक असतो त्या संख्यांना आपण काय म्हणतो? एकमेकींच्या सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या असे म्हणतो. म्हणजेच रिलेटिव्ह प्राईम नंबर्स. फॉर एक्झाम्पल पहा. 5, 7, 11, 12, 25, 27 या दोन्हीचा काय आहे? 1 हा सामायिक विभाजक आहे. म्हणजेच 5चे विभाजक पाडा 1 आणि 5 आणि 7चे विभाजक काय येणार आहेत? 1 आणि 7. म्हणजे या 2 संख्याला 1 आणि तीच संख्या हेच विभाजक असतात. तर कुठले आलेत? 5, 7, 11, 12 आणि 25, 27. 2 क्रमागत संख्या या एकमेकींच्या सहमूळ संख्या असतात. कोणतेही घ्या तुम्ही. 21, 22 घ्या, 25, 26 घ्या, 91, 92 घ्या. कुठलीही संख्या असू दे. कुठल्याही 2 क्रमागत संख्या या एकमेकींच्या काय असतात? सहमूळ संख्या. पुढची संख्या आहे जोडमूळ संख्या. म्हणजेच ट्विन प्राईम नंबर्स. ज्या 2 मूळ संख्यामध्ये 2चा फरक असतो अशा संख्यांना आपण काय म्हणतो? जोडमूळ संख्या. म्हणजेच एक्झाम्पल पहा. 3, 5, 5, 7, 11, 13 म्हणजेच 3 आणि 5 या 2 मूळ संख्यामध्ये कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे. 5 आणि 7 या 2 मूळ संख्यामध्ये कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे. म्हणजे कुठलीही 2 मूळ संख्या असू दे त्यामध्ये कितीचा फरक पाहिजे? 2चा. अशा संख्यांना आपण काय म्हणतो? जोडमूळ संख्या असे म्हणतो. तर 1 ते 100मध्ये एकूण किती जोडमूळ संख्या आहेत? 8 जोडमूळ संख्या आहेत. हे लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. तर लसावी आणि मसावी सॉल्व करत असताना तुम्हाला मूळ संख्या, संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या या 4ही संख्यांचे प्रकार तुम्हाला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. तरच तुम्ही लसावी आणि मसावी हा घटक व्यवस्थितरित्या सॉल्व करू शकाल. आणि स्पर्धा परीक्षेसाठी देखील हा घटक तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे. तर आपण मेन टॉपिककडे जाऊयात. मसावी. तर मसावी शिकत असताना तुम्हाला विभाज्य, विभाजक, मूळ संख्या, सहमूळ संख्या, संयुक्त संख्या हे सर्व घटक माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे आणि ते आपण पाहिलेलेच आहे. तर मसावी म्हणजे काय? महत्तम सामायिक विभाजक. म्हणजेच ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. त्याला शॉर्टमध्ये म्हणतात GCD. अजून एक नाव आहे त्याला हायेस्ट कॉमन फॅक्टर. सामायिक म्हणजेच काय? तर साधारण. मसावी म्हणजेच काय? महत्तम साधारण विभाजक देखील म्हणू शकता किंवा महत्तम सामायिक विभाजक. आपल्याला आता एखाद्या संख्येचे विभाजक कसे काढायचे ते तुम्ही
पाहिलेलंच आहे. पहा इथे मला 10 आणि 12 या दोन्ही संख्येचे विभाजक काढायचे आहेत. तर विभाजक तुमच्या एकदम लक्षात येईल अशा पद्धतीने पाहूयात. मसावी काढायची 2-4 पद्धती आहेत. तुम्हाला जी सोपी जाईल आपण त्या पद्धतीने शिकूया. आपल्याला 10 आणि 12 या दोन्ही संख्येचे मूळ अवयव पाडायचे आहेत. मूळ अवयव कसे पाडतात ते तुम्हाला सांगते. बघा 10 या संख्येचे आपल्याला मूळ अवयव पाडायचे आहेत. तर 10 या संख्येला भाग जाणारा सर्वात लहान मूळ अवयव कोणता? 2. बेपंचे 10. आणि 5 या संख्येला भाग जाणारा मूळ अवयव कोणता? 5च. 5 1 5 या मूळ अवयवनी या संख्येला तुम्हाला भागायचं आहे. तर 12 या संख्येचे आपल्याला मूळ अवयव पाडायचे आहेत. सर्वात सोपी पद्धत आहे मूळ अवयव पद्धतीने मसावी काढण्याची. 12 या संख्येचा सर्वात लहान मूळ अवयव कोणता? 2. बेसख्खा 12. बेत्रिक 6 आणि 3 1 3. तर 10 आणि 12 या दोन्ही संख्येचे मूळ अवयव आपण पाडलेले आहेत. तर 10 या संख्येचे मूळ अवयव काय झाले? 2 आणि 5. आणि 12 या संख्येचे मूळ अवयव 2 2 आणि 3. तर मसावी काढत असताना तुम्हाला मसावी म्हणजेच काय? तर सामायिक अवयवांचा गुणाकार करायचा म्हणजेच मसावी काढायचा. तर त्या दोन्हीमधले सामायिक अवयव तुम्हाला काढायचे आहेत. दोन्हीमधले सामायिक अवयव कोणते आहेत? इथे पण 2 आहे, इथे पण 2 आहे आणि इथे 2 आहे का? इथे 5 आहे, पण इथे 5 आहे का? तर नाही. तर आपल्याला मसावी काढायचं आहे. म्हणजेच मसावी म्हणजेच काय? सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजेच मसावी. सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजेच काय? मसावी. तर सामायिक अवयव किती आला दोन्हीमध्ये? 2च. दुसरा सामायिक अवयव आहे का याच्यामध्ये? नाही. तर या दोघांचा मसावी किती आला? 2. 56 आणि 32 या दोन्ही संख्यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे. आणि 56 आणि 32 या दोन्ही संख्येचे आपण सुरुवातीला मूळ अवयव काढून घेऊया. बघा पहा 36 या संख्येचे मूळ अवयव पाडायचे तर आपल्याला कसे पाडायचे ते तुम्हाला सांगितलेलंच आहे. 56 या संख्येला भाग देणारा सर्वात लहान मूळ अवयव कोणता? 2. म्हणजेच इथे काय येणार आहे? 28. 2. इथे 14. बेसत्ती 14. 7 1 7. आणि 32 या संख्येचे आपण मूळ अवयव पाडूयात. 2. बे 1 बे बेसख्खा 12. बे 16. बेचोक 8. बे 2 4. तर या दोन्ही संख्येचे मूळ अवयव आपण काढलेले आहेत. तर 56 या संख्येचे मूळ अवयव काढलेले आहेत. तर काय आले? 2 2 2 आणि 7. आणि 32 या संख्येचे अवयव आहेत 2 2 म्हणजेच 5 वेळेस 2 आलेत. तर पहा 56 आणि 32 या दोन्ही संख्येचे आपण मूळ अवयव पाडलेले आहेत. तर या दोन्हीमधील आपल्याला सामायिक विभाजक काढायचा आहे. सामायिक विभाजक कुठला आहे? 2. इथे पण 2 आहे, इथे पण 2 आहे आणि इथे पण 2 आहे. इथे 7 आहे, पण इथे 7 आहे का? नाही. तर मसावी म्हणजेच काय? आपल्याला सामायिक अवयवांचा काय करायचं आहे? गुणाकार करायचा आहे. तर पहा मसावी काय निघाला इथे? 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजेच काय? तर बे 2 4 आणि 4 2 8. 56 आणि 32 या दोन्ही संख्येचा मसावी किती निघाला? 8. अजून एक एक्झाम्पल पाहूया आपण. 4 12 आणि 20 या तिन्ही संख्यांचा आपल्याला काय काढायचं आहे? मसावी काढायचा आहे. तो कशा प्रकारे काढायचा आपण पाहूया मूळ अवयव पद्धतीनेच. पहा इथे 4 या संख्येचा आपल्याला मूळ अवयव पाडायचे. 4 या संख्येला भाग जाणारा सर्वात लहान मूळ अवयव 2 म्हणजेच बे 2 4 आणि बे 1 बे. तसेच आपण 12चे मूळ अवयव पाडूयात. 12चे मूळ अवयव काय येतील? बेसख्ख 12 बेत्रिक 6 आणि 3 1 3. तसेच 20चे मूळ अवयव पाडूयात आपण. 42 20 बे 1 बे 5 10 आणि 5 1 5. म्हणजेच 4 या संख्येचे मूळ अवयव काय निघाले? 2 आणि 2. 12 या संख्येचे मूळ अवयव काय निघाले? 2 2 आणि 3.
आणि 20 या संख्येचे मूळ अवयव काय निघाले? 2, 2 आणि 5. तर आपल्याला याच्यामध्ये तिन्ही संख्यामधून मूळ अवयव सारखे म्हणजे सामायिक मूळ अवयव काढायचे आहेत आपल्याला. बघा याच्यामध्ये सामायिक काय आहे ते? इथे पण 2 आहे, इथे 2 आहे आणि इथे पण 2 आहे. याच्यामध्ये पण तिन्हीमध्ये सामायिक विभाजक पाहिजे आपल्याला. दोन्हीमध्ये असेल तर चालणार नाही, तिन्हीमध्ये आपल्याला सामायिक विभाजक पाहिजे. आता इथे 3 आहे, इथे 5 आहे, याच्यामध्ये काहीच नाही, म्हणजेच हे सामायिक विभाजक असणार आहेत का? नाही. तर मसावी काय निघेल आपल्याला? मसावी म्हणजे सामायिक अवयवांचं काय करायचं आपल्याला? गुणाकार. पहिला सामायिक अवयव कुठला होता आपल्याला? 2 आणि दुसरा सामायिक अवयव 2. या दोन्ही संख्येचा काय करायचं आपल्याला? गुणाकार. तर दोन्हीचा गुणाकार किती आला? 4. म्हणजे 4, 12 आणि 20 या तिन्ही संख्यांचा मसावी किती आला? 4. तर आज आपण काय शिकलो? तर मसावी आणि लसावी काढत असताना ज्या काही बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहिती असणं आवश्यक होतं ते आज आपण पाहिलेले आहे. तर आजचा तुमचा होमवर्क आहे. आज जे आपण काही बेसिक माहिती पाहिलेली आहे ती सर्व माहिती तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढायची आहे. आणि मसावीवरचे काही जे आज आपण एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत ते सर्व तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि याच्यामध्ये काही अडचणी व त्रुटी असतील तर ते तुम्ही मला नक्की विचारू शकता.